आप थोड़ा उधर जाओगे जभी तो शूट कर पाएंगे। आप सामने आइए ना। अरे महिलाओं को धक्का दूं। आणि ताई हे अरे किती खावं पोट फुटूस तर किती खावं. 2 वेळा डमी कॅन्डिडेट म्हणून गडी उभा राहिला. 2 वेळा आम्ही जिंकला. तिसऱ्यांदा नादच पुरा करायचा तिसऱ्यांदा. दादा हो, आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमचा भाऊ कालकथित रमेश लटके गेल्यानंतर सुद्धा आमची भाऊजाई एकटी असूनही हरली नाही, खचली नाही, घाबरली नाही. आमची भाऊजाई लढली, आमची वहिनी भिडली. आमच्या जल योजना जाहीर केली की नाही, त्यानं त्याच्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायको उभी केली होती. नीट समजून घ्या. आणि जाहिरात कशाची असते माहिती का? ओय राजे हो, तुम्ही नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, मोबाईल स्क्रोल करता, जाहिरात काजूची असते का, बदामाची असते का, दुधाची असते का, तुपाची असते का, व्यायामाची असते का, पंचकर्माची असते का, योगा कर्माची असते का? जाहिरात कधीच चांगल्या गोष्टीची नसते. जाहिरात कशाची असते? जंगली रवी पिया हो ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूप जमेगा जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और मैं बैठते. जाहिरात कशाची असते? बोलो सुबह केसरी. जाहिरात लेकिन अब बहुत हो गया. अब इसका जवाब जो लोकसभा में हम लोगों ने दिया था महाराष्ट्र के अंदर, वैसे ही जवाब हमें विधानसभा में देना है. अंधेरी के अंदर अगर अपने को बीएसटी के अंदर भी फ्री होगा. आपने देखा होगा कि बाहर से बीजेपी के नेता आते हैं. ये जो महायुति की सरकार थी, ये महायुति की सरकार थी, 1 नंबर की झूठी सरकार. ये लोगों ने पिछले 10 साल के अंदर झूठ के अलावा और कोई काम नहीं किया. आपको याद होगा 2014 में सबसे पहला झूठ जो बाइक पड़ता है के खाते में आएंगे. हेलो 15 लाख तो आए नहीं. जब लोगों ने सवाल झूठ बोल के 2019 में जीत गए. लेकिन जब 2024 का जब इलेक्शन आया लोकसभा का, सगळ्यांनी एक निश्चय केलेला आहे की महाविकास आघाडीची सरकार आणायचं आहे. या सरकारमध्ये अंधेरीचा आमदार धक्कानी केला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांनी पक्षाने चिंता करायचं, बटन दाबून कुठं काय निवडायचे. आपली निशाणी विसरायचं नाही. जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. इसके लिए आप ले लो, फिर ले लो. माझ्या डाव्या बाजूला जे आमचे कार्यकर्ते सर्व पक्षीय आहेत, महाविकास आघाडीची त्याला विनंती आहे की त्यांनी खुर्चीवर स्थानापन्न व्हायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ही मीटिंग स्वयंस्फूर्तीने आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बोलवलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे आहे. त्या ठिकाणी पाहिलेल्या तुम्हाला अंधेरा आहे का? साहेब आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. शेट्टी साहेबांची या ठिकाणी आपली निशाणी कुठली आहे? आपली निशाणी कुठली आहे? आपली निशाणी कुठली आहे? आपली निशाणी कुठली आहे?
बघतो या सगळ्या कामगार चळवळीला या ठिकाणी भरभर लागली. दुसरा महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की या ठिकाणी कामगार रुग्णालय आहे. हे कामगार रुग्णालय कोणासाठी आहे तर ऋतुजा लटके मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वागत करावं. ऋतुजा लटके आगे बढ़ो. ऋतुजा लटके आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिकलेले असतील, शाळा कॉलेजेस मध्ये गेले असतील. मी माझ्या शाळेत जायची ना 4 किलोमीटर लांब चालत जायची. 4 किलोमीटर लांब चालत जायची आणि 4 किलोमीटर लांब गेल्यावर आई आमच्या गल्लीतल्या पोरांना सांगायची, अरे हो शाळेतून येता येता माझ्या लेकराला मी आनंद तरी गेले. आई असं का सांगायची? कारण शाळेतून येताना मोठा हायवे लागायचा आणि आईला असं वाटायचं की आपलं लेकरू हायवे ओलांडताना अपघात नाही झाला पाहिजे. गल्लीतली पोरं सुरक्षितपणे घरी आणायची. आज परिस्थिती राहिली. आता आम्ही आमच्या लेकराला स्कूल बस करतो, स्कूलची रिक्षा देतो. नुसतं एवढंच नाही तर लेकराच्या हाताचं बोट धरून स्वतः बिल्डिंग मधून खाली उतरतो, लेकराला स्वतः बसमध्ये बसवतो. डोळ्यासमोर बस दिसेल अशी होईपर्यंत जागचे हलत नाही तरी सुद्धा लेकरू शाळेतून घरी येईपर्यंत जीवाची नसतो. कुठून आलं हे रक्तातून? आमच्यातल्या 3-3, 4-4 वर्षाच्या, 8-8, 10-10 वर्षाच्या लेकरांच्या समोर आम्ही घरात बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. आणि 3-3 वर्षाच्या लेकरांना बलात्कार, त्या 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्षा व्हावी, त्याचा एफआयआर व्हावी म्हणून आम्ही बदलापूरमध्ये 7-7 घंटे उन्हात बसतो आणि साधी एफआयआर. हे बिचारे जे पोलीस आहेत ना, याची काही चूक नाही. हे सगळे हटकल आहे. या पोलिसांचा धाक राहावा असं वातावरण राहिलं नाही. का राहिलं नाही? बघा, कुठल्याही खात्याचा मंत्री हा त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. गृह खातं म्हणजे पोलिसांचं खातं. गृह खात्याचे मंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर पोलिसांचे कर्मचारी म्हणून काम केलं पाहिजे, पोलिसांचे पालक म्हणून काम केलं पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीस इथल्या पोलिसांचा सन्मान राखू शकत नाही. इथल्या पोलिसांचा, त्यांच्या वर्दीचा, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या कष्टाचा कसलाही मान ते राखत नाही. राजे हो, अरे एक काळ होता की पोलीस स्टेशनच्या समोरून साधं टॅक्सी जाताना आपल्याला भीती वाटायची. परिवर्तनाच्या वेळात ज्या ज्या महामानवांनी, महानायकांनी त्या सर्व महामानवांना, महानायकांना ज्यांच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो, जे आपल्यासाठी या देशाच्या सीमा राखत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना, वीर मातांना, उपस्थित माझे भाऊ राजेश शर्माजी, राष्ट्रवादीचे नेते सलीम बापराजी, समाजवादी पार्टीचे अशोक देसाई साहेब, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे शैलेंद्र भाई कांबळे, शांताराम काटकरजी, मोहम्मद शफीक भाई, यूपीहून गोरखपूरजी, या मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, सीपीआय, सीपीएम, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रवाईगड आणि सर्व समविचारी पक्ष संघटनांचे सन्मानित पदाधिकारी, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, सर्व आमचे पोलीस भाऊ, त्यांचा लई जीव आहे आमच्यावर. आणि सर
भावांना आणि बहिणींना बोलताना जरा धाप लागते. 21वा जिल्हा आहे आणि रोज 2-3 जिल्हे फिरून होत आहेत. काल तळ कोकणात होते, ते आपले छान होते आणि सकाळी मोक्का एअरपोर्ट वरून निघाले. सकाळपासूनची ही एक टीव्ही इंटरव्ह्यू 2 तासाचा, 6 सभा, ही 7वी सभा करते. कशासाठी चालली आहे धडपड? ही धडपड कुठेतरी एक आमदार निवडून आणायचा एवढ्यासाठी चालली. एक ऋतुजा लटके निवडून आणायच्या एवढ्यासाठी ही धडपड ही समजून घ्या. ही धडपड या राज्यात एक बदल करायचा यासाठी आहे. ही धडपड या राज्याला गद्दारीचा डाग लागू द्यायचा नाही याच्यासाठी आहे. ही धडपड या महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आहे. ही धडपड या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदावी यासाठीची आहे. ही धडपड या महाराष्ट्रातल्या लेकीबाई सुरक्षित राहाव्या यासाठीची. लय वेळ झाला विचारपूस घेऊन थांबले, आता कळलं काय नसतं. राजेनो, हे नीट समजून घेतलं पाहिजे की हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर चुकणार नाही. तसे मटके साहेबांनी या अंधेरीकरांसाठी आणि अंधेरीच्या विकासासाठी प्रयत्न केले आणि त्यांची जी कामं अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करायचं आश्वासन गेल्या वेळेलाही मी दिलं होतं. आता पुन्हा एकदा तुम्ही मला निवडून द्या. तुमची साथ, तुमचा विश्वास, तुमचा आशीर्वाद मला हवाय आणि या सगळ्यात मोठा आधार आहे की अंधेरीचे प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत आहे. एक जी लढाई आपण लढतोय भ्रष्टाचाराविरुद्ध, शिष्टाचार, त्याकरता तुम्ही माझ्या सोबत आहात. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांना वंदन करते. सन्माननीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण तुम्ही सगळेजण ज्यांची आतुरतेने वाट पाहताय त्या सुषमाताई अंधारे आमच्या उपनेत्या या थोड्याच वेळात येणार आहेत. ती जी तोफ धडकणार आहे त्याकरता तुम्ही उत्सुक आहात. त्यामुळे मी भरपूर असं लिहून आणलं होतं, भाषण तयार केलं होतं, पण मला 5 मिनिटं दिलेली आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करते. अंधेरीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मला वाटतं की ताईंचं आगमन झालेलं आहे. सिराज सैयद, सोशल वर्कर, अपक्ष उम्मीदवार. आज मैं ऋतुजा मैडम ताई के साथ समर्थन करती हूँ क्योंकि उन्होंने बहुत सारी समस्याएं हमारे एरिया में, जैसा कि पानी का प्रॉब्लम है और जो भी छोटी छोटी प्रॉब्लम है तो उसके लिए हमको सपोर्ट करने की बात की है. और हम इसीलिए इस पार्टी से जुड़ने के लिए कि जो जो वादे किए गए हम उम्मीद करते हैं कि वो हमारे पूरी करेंगे. और हम ये जो इलेक्शन में खड़े होने का तो यही था कि हम सोशल वर्क करें और लोगों की समस्याओं को बहुत नजदीक से देखें. पर हम चाहते हैं कि हम कोई एक पावर के साथ लोगों की जो समस्याओं को हल कर सके. और मेरा पूरा ऋतुजा ताई से है और मसाइल चलाना है हम सबको मिलकर और हमारे देश में जो अंधेरा छाया हुआ है उस सबको दूर करना है और भ्रष्टाचार मुक्त सरकार बनाना है. मेरा पूरा जबान पे माँ बाप का नाम, दिल में अल्लाह का नाम. आप सभी भाई बहनों को मेरा सलाम. मैं उलमा पार्टी, कौन सी पार्टी से खड़ा हुआ था, अपनी कौम के लिए खड़ा हुआ था कि अपनी कौम का एक लीडर बनूं, उनकी जो भी समस्या है उनको लेकर जाऊं और उनकी समस्याओं का हल करूं. लेकिन मेरे कुछ दोस्त माकान नगर के यूसुफ भाई, इमरान भाई,
प्रमोद शिंदे जी मेरे साथ 3 दिन तक इस टॉपिक पे डिस्कस करते रहे। मैंने उनके सामने जो भी मेरी कौम की बातें की मैंने उनके सामने रखी। उन्होंने मुझे आज सुबह अनिल भरत जी के घर पे लेकर गए। अनिल भरत जी ने मेरी सारी बातें जो भी की वो मानी, क्योंकि वो जनता के हित में थी, मेरी कौम के हित में थी सारी बातें। मैंने पर्सनल अपने लिए कुछ नहीं मांगा। बस मैं आया हूँ, ये मेरी बहन ऋतुजा रखे जी, आपल्या सगळ्यांचा ताई आदरणीय ऋतुजाताईच्या प्रचाराची उपस्थित व्यासपीठावर त्या राज्याचे भूतपूर्व मंत्री आदरणीय शेट्टीजी, आदरणीय ऋतुजाताई, सन्माननीय क्लाईदायसजी, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनी वर्ग, त्यापूर्वी सर्व वक्त्यांनी सर्व मुद्द्याला हात घातलेला आहे. मी काय जास्त बोलणार नाही. अवघ्या 5 ते 10 मिनिटात सुषमा अंधारे ताई ते उपस्थित राहणार आहेत. फक्त 2 मुद्द्यावर मात्र मी नक्कीच बोलेल. ताई, एक काळ असा होता MIDC म्हणजे फक्त मराठवाडा आणि उत्तर भारतीय हेच समीकरण होतं. जवळपास 70 ते 80% उत्तर भारतीय आणि मराठवाड्यातील म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील लोक होते. आणि नंतर आता 2 दिवस पूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राला सांगितले की नाही आम्ही आता जास्त वाढवणार नाही, कारण खूप पैसे लागतात. आम्ही हे 3000 घोषणा केलं तेव्हा त्या समितीमध्ये 10 दिवस याच्यावर चर्चा झाली. ते 3000 आम्ही देऊ शकतो की नाही. अखेरला उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांसोबत बसून चर्चा झाली आणि आम्ही त्यांना दाखवलं की इतका खर्च होणार, प्रत्येक वर्षी 3000 रुपये दिलं. आणि दोन्ही नेत्यांनी त्याला संमती दिलं आणि नंतर आम्ही घोषणा केली. हे खाली थोडी बोलण्याचा विषय नाही. आमच्या बजेट पहिल्या बजेटमध्ये याचा आम्ही प्रावधान करणार आणि 3000 रुपये तुम्हाला 100% तुमच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्यात. उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीमती ऋतुजाताई लटकेजी, माझे मित्र क्लाइव डायस, सलीम अफगानजी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते माझे मित्र शैलेंद्र कांबळेजी, दिलीप माने साहेब, शिवसेनाचे प्रमुख नेते मनोहर पांचालजी, माजी नगरसेविका रुपालीताई पावसकरजी, विलास शिंदेजी, माजी नगरसेवक नितीन सलागलेजी, 2 अपक्ष उमेदवार जे कौशलभाई अली आणि फराना सय्यद भाई, ते आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना समर्थन देण्यासाठी आपल्या मंचावर बसले. ते बोलतील तुमच्या समोर. प्रमोद सावंतजी, अशोक देसाईजी, खैरनारजी, शांताराम पाटकरजी, सर्व उपस्थित बंधू बहिणींनो आणि मित्र, 3 दिवस बाकी आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 22 तारखेला आहे, 20 तारखेला. पण सर्वांचे चेहरे
सरकार 26 तारखेला नक्की बनणार आहे. इस मिट्टी को और यहाँ खड़े खड़े एक योद्धाओं को सलाम करता हूँ जिन्होंने अपनी कड़ी मेहनत से इस महाराष्ट्र की धरती को अपने पसीने से सींच करके पूरे भारत के एक एक जगह एक गांव में 2-2, 4-4 रुपया भेज करके लोग का चूल्हा जलाने का काम करा. इस मिट्टी का सलाम करता हूँ. आपको सलाम करता हूँ. इस महाराष्ट्र की धरती पे आने के लिए ट्रेनों में धक्के खा करके आप आए और खा करके अपने दोपहर तक भूखे रह करके अपने घर का रोटी का इंतजाम करने का काम किया. ये सारे योद्धाओं को मैं सलाम करता हूँ जो मेरे सामने. मैं अपील करने आया हूँ और कर्जा उतारने आया हूँ. कोरोना काल में जहाँ परिवार में भी लोग डरते थे दूसरे से बात करने के लिए, पूरे देश के कोने कोने से लोग महाराष्ट्र में फंस चुके थे. पूरे देश की सरकारों का दिमाग नहीं काम कर रहा था, लेकिन जो काम यहाँ पे उद्धव ठाकरे जी ने करके दिखाया, इंतजाम से हमारे गरीबों के घरों में पहुंचाया. सगळ्यात ठिकाणी गप्पाबाजी मी म्हणत नाही, तपासून बघा, सगळ्यांना माहितीये लिंबाडी बसलेले सगळे कार्यकर्ते त्यांच्या अवधूतासाठी वाकीफ आहे. म्हणून अशा माणसाला निवडून द्यायचं की सुशील तत्पर ज्यांनी विधानसभेमध्ये असेल जीवन ज्योतीसाठी शिवशास्त्रीमध्ये महात्मा फुलेंची योजना लागू करण्यासाठी असेल, शेट्टी साहेबांनी योजना चालू केली, काय कारणाने बंद पडली. आता पुन्हा त्यांनी पाठपुरावा करून ती योजना गोरगरिबांसाठी जीवनमध्ये सुरू करायचं काम हे ऋतुराज गडकरी केलेलं आहे. आपल्या सर्वांना आहे आपण घेऊन घ्या. कामगार पुढे चालत आले आणि सर्वांनी सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले. यांचं डेव्हलपमेंट काय वाद मिळत आहे. ये हॉस्पिटल यानी कामगारों के लिए 5 स्टार हॉस्पिटल, दवा, इंजेक्शन, ऑपरेशन, बाईपास, खाना पीना, इसको 5 स्टार होटल कामगार बोलते थे. 5 स्टार. और मैं उनके साथ मिला और हॉस्पिटल को बचाया, लेकिन उसमें डॉक्टर नहीं, सिस्टम नहीं, मशीन नहीं. जो पहले का हॉस्पिटल था उसको सड़ा दिया इन्होंने. मैंने ऋतुजाताई को कहा कि तुम इसकी आवाज उठाओ. इसने विधानसभा में उठाया ऋतुजाताई ने. आज हॉस्पिटल को सफेद हाथी कह सकते हैं. बिल्डिंग को हमने बचा लिया है, लेकिन सुविधा नहीं दे पा रहे. क्यों? कि गवर्नमेंट एकनाथ शिंदे फडणवीस का टारगेट है इसको अडानी के हवाले करो. मैंने भूपेंद्र यादव को बोला, केंद्रीय मंत्री, वो इतना करप्ट भ्रष्टाचारी आदमी. क्लाइंट डांस मेरे साथ थे, मैं और क्लाइंट डांस चौहान प्रतिष्ठान भूपेंद्र यादव को मिलने गए थे मीटिंग में. पूछो, हम गए, सब अधिकारी दिल्ली के खड़े हो गए और बोले कि नहीं हम करने. आज तक हुआ? इसके उद्घाटन में 50 लाख रुपया खर्चा किया. 50 लाख रुपया उद्घाटन में खर्च होता है. ये स्थिति है. अगर ये क्रेडिट जाता है तो ऋतुजाताई लटके को आज जो कामगार होटल बचाए. और मेरे बंधुओं, उनका जीतना इसके लिए जरूरी है. एक भ्रष्टाचारी चीटर को खत्म करना है और दूसरे तरफ जो हमारी सरकारी यूनिट है उसको बचा के रखना है. चिनाई कॉलेज, मैंने ऋतुजाताई को कहा कि तुम भिड़ो इसमें, और आज चिनाई कॉलेज अनुदानित पर भले नहीं चल रहा है. चिनाई कॉलेज को मैंने बचाया, लेकिन बाद में उसको चलाने का अगर टिकाया तो ऋतुजाताई लटके ने. सर, आज इस माध्यम के आप क्या बताना चाहेंगे? गौतम नगर महाविकास आघाड़ी की हमारी उम्मीदवार बड़े पैमाने पे लोग ऋतुजाताई लटके ये विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ रही है. और सामने जो भी उम्मीदवार है उसके बारे में देश की जनता पूरी जानती है. ये लड़ाई खाली चुनावी लड़ाई नहीं है, ये विचारों की, मुद्दों की और हक की लड़ाई है. एक प्रवृत्ति की लड़ाई है. एक तरफ बहुत ही सुशील, एजुकेटेड और शालीन व्यक्तिमत्व है, और सामने वाले के बारे में मैं ज्यादा कुछ नहीं बताऊंगा, तो पूरे जानते हैं, मैं वक्त जाया नहीं करूंगा. लेकिन हमें पूरा विश्वास है, अंधेरी की जनता सब जानती है और हमारे प्रत्याशी को ज्यादा से ज्यादा वोट से जिता के देगी. आज मैं आपसे एक चीज पूछना चाहता हूँ. आपने अंधेरी पूर्व विधानसभा में काफी काम किया हुआ है. आपके चर्चे हर गली, हर मोहल्ले में. आज इस मंच के माध्यम से आप क्या बताना चाहेंगे लोगों को? बस लोगों को यही बताना है कि एक ईमानदार व्यक्ति, ईमानदार हमारी जो यहाँ की उम्मीदवार है ऋतुजा लटके, उनको बहुत ही अच्छे वोटों से यहाँ से चुन के लाना है. ये मैं लोगों को आज
मैं एक चीज आपसे ये चीज कहूंगा कि जो आपने कार्य किए हुए हैं सुभाष नगर से लेकर के पूरे अंधेरी विधानसभा में, क्या वह कार्य आज तक किसी व्यक्ति ने दोबारा उस कार्य को किया हुआ है? नहीं, देखिए लोगों को जब लोग प्रतिनिधि चुन के देते हैं, वो लोग प्रतिनिधि का काम ही होता है, कोई मेहरबानी नहीं करता है। लोगों का काम करना है, इसलिए तो चुन के देते हैं ना। तो और भी लोगों ने किया, ऐसा कुछ नहीं मैंने किया उसके बाद किसी ने नहीं किया, ऐसा नहीं होता है। सब करते रहते हैं अपने अपने तरीके से। जो आज मरोल हो गया, गुंदौली हो गया, उपाध्याय नगर हो गया, सुभाष नगर हो गए, जैसा आज पत्रकारिता के माध्यम से लोग अपनी आवाज उठा रहे हैं, क्या ये सब स्लम आज सुरक्षित हैं? अभी इसलिए तो मैंने क्या कहा शुरू में, ईमानदार व्यक्ति को चुन के देने से स्लम सुरक्षित रहेगा। अगर ईमानदार व्यक्ति को हम नहीं चुनेंगे, बेईमानों को चुन के देंगे तो तकलीफ होनी है। जहाँ तक उत्तर भारती का सवाल है, रमेश लटके जी को उत्तर भारती के चहेते नेता माने जाते थे। सारे उत्तर भारती को बहुत प्रेम करते थे, वो भी उत्तर भारतीयों से बहुत लगाव रखते थे। और ये शुरुआत से ही जब शाखा प्रमुख बने, इसके बाद एमएलए बने, 2 बार एमएलए बने, तब से उन्होंने उत्तर भारतीयों के साथ ही संबंध ज़्यादा था और ज़्यादा करके उत्तर भारतीय उनके साथ जुड़े थे। आज वही वजह है कि उनके न रहने के बाद भी उनकी पत्नी जो चुनाव लड़ रही हैं उसमें आप देख रहे हैं कि काफ़ी बड़ी तादाद में उत्तर भारतीय उमड़े हुए हैं और लोग उनका साथ दे रहे हैं। मेरा प्रश्न ये नहीं था, मेरा प्रश्न ये था कि जो आज अंधेरी में माहौल चल रहा है झोपड़पट्टी इस्लाम को लेकर के, तो जैसी महाराष्ट्र में सब जगह पर इस्लाम बने हुए हैं, तो इस पर आप क्या कहेंगे? मरोल में झोपड़पट्टी बनी हुई है, उसके बाद उपाध्याय नगर हो गया, सुभाष नगर हो गया। नहीं, उसके बारे में यही मैं कहूँगा कि ये जितनी झोपड़पट्टियाँ बनी हुई हैं, स्लम जो एरिया है, उनको अगर सुरक्षित रखना है, न्याय पाना है, तो ऋतुजा रमेश लड़के को चुनाव जिता के लाना पड़ेगा। और इसीलिए काफी लोग स्लम वाले देखे उनके साथ दे रहे हैं कि हमारा झोपड़ा सुरक्षित रहे, ताकि हमको घर के बदले घर मिले और हमारे साथ न्याय हो सके। सर, आज की सभा जो हो रही है इसके बारे में बताइए, क्या है? ऐसा है, आज की सभा जो है ये गौतम नगर में इसीलिए है कि शिवसेना के हमारे उपनेता है सुषमा अंधारे जी, उसी के साथ में मुंबई अध्यक्ष सांसद वर्षाताई गायकवाड़ और यहाँ के पूर्व मंत्री हमारे सुरेश शेट्टी जी यहाँ पर आने वाले हैं। इस MIDC में पिछले 10 साल जो कुछ हुआ है वो लोगों तक पहुँचाने के लिए लोगों को पता होना जरूरी है, और इसीलिए आज ये तीनों दिग्गज नेता हमारे महाविकास आघाड़ी के आज इस सभा को संबोधित करने वाले हैं। आज उत्तर भारतीयों और मराठियों से आज जो ये अंधेरी विधानसभा में राजनीति चल रही है, इस पर आप क्या कहेंगे? ऐसा है कि उत्तर भारतीयों ने हमेशा शिवसेना को साथ दिया, आज नहीं तो पहले से साथ देते आ रहे हैं। हमारे काफ़ी नगर सेवक हमारे जो विधायक थे वो उनके साथ में ही उन्होंने काम किया है और भारी संख्या से हमको यहाँ से जिता के भी दिया है। आपने अगर पूर्व इतिहास जो देखा होगा तो हमारे काफ़ी नगर सेवक इस अंधेरी विधानसभा में, हमारे मराठी हो, उत्तर भारतीय हो, हमारे गुजराती भाई हो, सभी धर्म के, फिर वो मुस्लिम हो, कैथलिक हो, तो ये अंधेरी एक सर्वभाषिक ऐसा विधानसभा रह चुका है और उसमें सभी लोगों ने शिवसेना को हमेशा बहुत अच्छे से साथ दिया है। उमेश जी, आप राजनीति में काफी पुराने हो चुके हैं और मैं आपसे आज एक चीज ये पूछूंगा कि उत्तर भारतीयों को लेकर के आप आज इस मंच के माध्यम से क्या बताना चाहते हैं? और जो इस्लाम बस्ती झोपड़पट्टी है, जैसे कि मरोल हो गई और गुंदावली हो गई, विशेष तौर